वरती विकेटचा मारा करताना वैभव धूम. सुरेख बॉल आहे, अप्रतिम चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी प्राप्त करतोय. गती जास्त मेंटेन ठेवलाय गोलंदाजीमध्ये वैभव धूमने. गती त्यानंतर व्हेरिएशन करणं ही खासियत आहे वैभव धूमची. पुढचा बॉल वैभवचा. हो, यावेळेला सरळ रेषेत चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत मयूर. चांगलं क्षेत्ररक्षक. चेंडूने दगा दिला होता मयूरला, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. आणि बघता बघता एक धाव ही पूर्ण केली गेली आणि श्री गणेश झालाय तो म्हणजे A1 सारजा या संघाचा. वैभव धूम याचा विचार करायचा झाला तर मागच्या काही वर्षांमध्ये ज्यानं आपला फॉर्म जो आहे तो टिकवून ठेवलाय आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये तो महत्त्वपूर्ण 100% एफर्ट तो आपल्या संघासाठी देत असतो. दरम्यान यावेळेला जर बघितलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. राज आहेत त्या ठिकाणी आणि या मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर थोडंसं आउटफील्ड खराब आहे, झाड आहे मैदानाच्या आतमध्ये, त्याला चेंडू अडथळा जास्त निर्माण होतोय. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांनी आणि धावसंख्या जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 3 या अंकावरती. गुणलेखक पुन्हा एकदा आम्हाला सज्ज जॉईन झालेत मिस्टर कल्पेश कोठावले, मॅन फ्रॉम बीबीपाडा. यांचंही या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. आज मदतीचा हात त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. व्हाईट बॉल, बऱ्याच वेळानंतर व्हाईट बॉल टाकला. त्यानंतर स्क्वेअरली एक पंच म्हणून आपल्याला बघायला मिळतात वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे एक मुख्य समालोचक आणि त्यांचंही या ठिकाणी करू या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. मात्र ऑन साइडला चेंडूला फेकून दिलाय. क्या बात आहे, गणागादी प्रहार, चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. मी समालोचक प्रदीप लोखंडे यांची गोष्ट करत होतो तेवढ्यात एक मोठा फटका आलाय दिनेश याच्या बॅट मधून आणि आज मात्र इन ऍक्शन मध्ये मिस्टर प्रदीप लोखंडे आपल्याला बघायला मिळतील. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली पवन आणि करणार नाहीये चूक. आपल्या संघाची भागावले त्याने भूक आणि पहिला धक्का, पहिला हादरा बसतोय टीम A1 सारजा या संघाला. पालखीची मला ओढ लागली. गाव देवी आई गाव देवी, तुझ्या पालखीची मला ओढ लागली. देऊनिया दारी तुझ्या वटी भरून घ्यावी, देऊनिया दारी तुझ्या वटी भरून घ्यावी. नजर तुझी कोल्यावरी नाव गाव देवी, नाव गाव देवी, हे नाव गाव देवी. आई तुझी पालखी येते दारो. धन्यवाद डीजे. षटक समाप्त झालंय. शेवटचे एक चेंडू शिल्लक असेल आणि या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संतोष आल्यात. आता जबाबदारी स्वीकारावी लागेल संतोषला. शेवटचा एक चेंडू शिल्लक होता, माफ करा. मात्र यावेळेला हलक्या त्याने चेंडूला फक्त दिशा दिले गेले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, चेंडूला उचलून फेकी करतील. तत्पुरती मात्र एक धाव सिंगल या ठिकाणी घेतली गेली. 11 धावा धावफलकावरती आणि वैभव धूम याला सफलता किती मिळाल्यात या षटकामध्ये तर फक्त 1 आणि या 11 धावा धावफलकावरती. प्रथमतः फलंदाजी करते A1 सारजा हा संघ आणि धावसंख्या जर बघितली तर 1/11 अशी. वेलकम बॅक. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा
एक आक्रमक खेळाडूला बाद केलं. वैभवने मी म्हणेन एक फलंदाज बाद केला, परंतु 11 धावा खर्च केल्यात. आता षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी येतोय प्रकाश. आणखीन एक चांगला गोलंदाज आहे, परंतु बॅटिंगच्या प्रमाणे संतोष आणि अविनाश या 2 खेळाडूंना चांगला खेळ करावा लागेल. आता बघा पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर टिपमध्ये फील्ड जर पाहायला मिळते अराउंड द विकेट. पहिला चेंडू, धीमा टाकलेला चेंडू, मिस टायमिंग शॉट हवेत आहे, फिल्डर इन आणि या वेळेला मात्र कॅच कंप्लीट केलाय. सिनियर खेळाडू आणखीन एक इथे पाहायला मिळालं याही टीम मध्ये. एक नाट्यवाले नाव तर ऐकलंच असेल, पकडलाय त्याने झेल, फलंदाज दुसरा झालाय फेल गॉन. सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार. सह्याद्री माती अगदी आपण बघितलं ना तर मग केतकी बॉईज खंडीपाडा टीम जेव्हा क्षेत्ररक्षण येतं आणि त्या क्षेत्ररक्षणामध्ये सेफ हँड जर आपण बघितलं ना तर मग एक नाट्यवाडे. मला तर आठवतंय की जवळजवळ मागची स्पर्धा सुद्धा सुरुचीच्या मैदानावर देखील त्याने एक उत्कृष्ट झेल पकडला गेला होता आणि सेफ हँड म्हणून नेहमीच त्यांच्याकडे पाहिलं जातं. आउटफील्डमधले एक उत्तम खेळाडू आहेत आणि ज्याप्रमाणे आतापर्यंत त्यांनी जी कॅचेस पकडलेत ना, म्हणजे जे पण कॅचेस पकडले गेलेत ना वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या रेकॉर्डमध्ये उत्तम कॅच आहेत, त्यापैकी हा आहे. आता इथे आपण पाहिला तर मग 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला बॅटर आपण पाहिला गणेश तुंबडा. उंचतुरा खेळाडू आहे, परंतु ज्या वेळेला आपण पाहिलं तर खेळ मात्र उंच करावा लागेल. A1 सारजा A1 कामगिरी करावी लागेल. A1 सांगितलं तर मग A1 पवन. अगदी आपण पाहिलं तर मग हे नाव खूप प्रसिद्ध आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. तसंच पवन देखील केतकी बॉईज खंडीपाडा टीमसाठी देखील आणखीन एक पवन आहेत, परंतु या वेळेला पवन म्हणजे हवा आणि ती हवा देखील मोठी प्रमाणात आहे. टॅप केलाय चेंडूला बॅकफुटला जाऊन एकनाथ बघा सेफ हँड पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. अचूक क्षेत्ररक्षण सिंगल मात्र इथे कंप्लीट स्ट्राईक रोटेट खातं खोललंय गणेशनं. टीमची टोटल मात्र पुढे सरकली जाते आपण पाहिली आहे. फलकावर पूर्ण झालेले आहेत 12 धावा. गडी गमावले 2, चेंडू फेकून झाले 2. आत्तापर्यंत जवळजवळ दुसऱ्या षटकामध्ये थोडासा सावधगिरीने खेळ करण्याचा प्रयत्न आहे, परंतु सावधगिरी बाळगून चांगला खेळ करायचा आहे हे देखील पाहावं लागेल. वेट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता, धीमा टाकलेला चेंडू होता, जास्त फोर्स करण्याचा प्रयत्न केला होता, व्यवस्थित टायमिंग साधता आला नाहीये आणि बाईकच्या स्वरूपात मात्र एक एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र थोडी धाम मिळेल. विकेट किपर होते योगेश, परंतु त्यांना हा चेंडू व्यवस्थित कलेक्ट करता आला नाहीये. एक एक्स्ट्रा मिळाले, परंतु अगदी आपण पाहिलं तर एक्स्ट्राने स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळाले. कुठे ना कुठे एक हा देखील मनामध्ये विचार असेल की पहिल्या षटकामध्ये 11 तर दुसऱ्या षटकामध्ये कदाचित 20 चा पल्ला देखील गाठणं अनिवार्य असू शकतंय, परंतु कसा खेळ होतोय हे देखील पाहूया. शॉर्टपिच चेंडू, चांगला फटका आहे, क्रॅकिंग शॉट, फिल्डर आहेत तिथे, चांगली फिल्डिंग चाले महेशच्या माध्यमातून. केतकी बॉईज खंडीपाडा टीम या टीमला आपण पाहू शकतो आज इन ॲक्शन मध्ये खेळतोय, कारण की या मैदानावर त्यांचा सराव, हे होम ग्राउंड आहे. या मैदानावर काय घडतंय, कसं घडतंय, कशा प्रकारचा खेळ करायचा आहे, आउटफील्डमध्ये कोणत्या ठिकाणी आपल्याला चुस्त राहायचं आहे, सगळ्या गोष्टींची ज्यांना जाणीव आहे आणि त्यांना बेनिफिट म्हणजे जो फायदा आहे तो मिळतोय आणि त्याचं उदाहरण सध्या तरी आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे. विकारवांचा वापर केला जातो या वेळेला. आतापर्यंत गोलंदाजी चांगली, व्हेरिएशन व्हरायटीज अनेक आहेत त्या गोलंदाजाकडे, कारण की एखादा चेंडू कमी गतीने फेकला जातो, एखादा चेंडू वेगवान गतीने फेकला जातोय. धाव फलकावर 14 धावा शेवटचा असेल. शेवटच्या चेंडूवर किती धावा येत आहेत फलंदाज आतापर्यंत आपण बघितलं ना तर अविनाश हा ओपनिंगला आलेला खेळाडू आहे, त्याच्या बॅटमधून आता मात्र धाव्यांची अपेक्षा वाढली असेल. या वेळेला खडे खडे शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटकाची होतीये समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय चांगलं कमबॅक करणारे षटक
पाहायला मिळालं. पहिलं षटक होतं 11 धावांचं, परंतु दुसरं षटक आलं ते म्हणजेच फक्त आणि फक्त 3 धावांचं आणि 2 षटकाचा खेळ समाप्त होताना पाहतोय आपण. सरासरी फक्त आहे 7 धावांची, म्हणजे 7 दुने 14 हे सरासरी आपण पाहिले तर वाढवायची असेल तर येणाऱ्या 2 षटकामध्ये थोडंसं मात्र एक्सलेटरवर पाय ठेवावं लागेल. खेळण्याचा मात्र विचार बदलावा लागेल. विचार बदला सगळं काही बदलेल, पण बदलताना पाहायला मिळेल का? परंतु या मॅच मध्ये उर्वरित 2 षटकामध्ये घडते काय हे पाहायला विसरू नका. तत्पूर्वी जाऊया आपण DJ महेंद्र यांच्याकडे. युवराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. आज शुभ छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. आज शुभ छत्रपती झालं ग माय धन्यवाद DJ. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत मिस्टर महेश सातवी. पहिलाच बॉल यावेळेला जर बघितलं तर एक चांगला निर्धाव बॉल या ठिकाणी टाकला गेलाय महेशच्या माध्यमातून. समोरचा फलंदाज ज्याच्याकडे आपण बघताय एक चांगला खेळाडू आहे आणि उंच पुरा असा खेळाडू आहे. ह्याच्या माध्यमातून मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. दरम्यान पुढचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडूला पवननं कलेक्ट केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावा मिळाल्यात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्येमध्ये थोडीशी भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या अंकावरती. प्रथमतः पहिलं षटक हाताळलं वैभवनं, त्यामध्ये 11 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर अनुभवी गोलंदाज मार्कवरती आलेत, त्याने फक्त 3 धावा खर्च केल्यात. आणि यावेळेला एक नवीन चेहरा महेश गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला बघायला मिळतोय. सातत्याने कमी गोलंदाजी करतात, मात्र यावेळेला संधी मिळालाय आणि त्या संधीचं सोनं या ठिकाणी करताना दिसत आहेत महेश. अजून एक डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता होते वारंवार. 3 चेंडूमध्ये 2 धावा त्यानेही खर्च केल्यात, म्हणजे गोलंदाजी हवी तशी आता होते टीम केतकी बॉईज खंडीपाडा संघाच्या माध्यमातून. मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि त्यांच्या माध्यमातून सुंदर कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होताना दिसत आहे. स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये झेल होईल का तर नाही, थोडेसे कमी पडले महेश, मात्र बघता बघता एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि धावसंख्या 17 धावा या आपल्याला बघायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. मॅच नंबर 2. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजचा पहिला दिवस आहे, शुभ गुरुवार, आणि या शुभ मुहूर्तावरती या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. जबरदस्त आयोजन. पुढचा बॉल महेशचा, थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, मात्र ऑप्समच्या परफेक्ट बाहेर चेंडूच्या हाताळणी केली जाते. वेग चांगला आहे, रिदम अतिशय जबरदस्त आणि टप्पा अचूक असा बघायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. या षटकाचा जर विचार केला तर जवळजवळ 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे बघायला मिळाले आहेत आणि आतापर्यंत एक शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकातील. जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्यक्षण या ठिकाणी बघायला मिळतंय. शेवटचा बॉल ही या ठिकाणी आलाय निर्धाव. क्या बात है महेश सातवी, जबरदस्त गोलंदाजी. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 3 षटकांमध्ये फक्त 3 धावा आपल्याला बघायला मिळालाय, म्हणजे दुसरं क्रमांकाचं षटक हाताळलं होतं प्रकाशने, त्यानेही 3 धावा खर्च दिल्या होत्या आणि या षटकामध्ये हे फक्त 3 धावा येतात, म्हणजे जबरदस्त गोलंदाजी या वेळेला होताना दिसते. धावसंख्येचा जर विचार केला तर 17 धावा धावफलकावरती. वेलकम बॅक, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय मानाची, सन्मानाची, अभिमानाची एक मोठी स्पर्धा आहे, गावदेवी जागमाता चषक 2025. बॉलिंग ट्रॅकवर मयूर बाबर. शेवटचं षटक डेट ओव्हरमध्ये टर्न केले चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये. अगदी आपण पाहिला वैभव धूम वेगाने चेंडूपर्यंत पोहोचले तर हो थोडंसं फंबल झालंय. अगदी चेंडूला एकाच ॲक्शनमध्ये पकडून फेकायचं होतं,
त्याच दरम्यान मात्र आपण पाहिलं चेंडू मिस झाला आणि एक संधी मिळाली. एका धावेला 2 मध्ये कन्वर्ट मात्र नक्कीच केला गेला. धावफलक आपण पाहिलं तर पोहोचला गेला 19 या आकड्यावर. शेवटच्या षटकामध्ये कदाचित 12 ते 15 धावा एक चांगला टोटल मिळू शकतोय. बॉलिंग युनिट चांगला आहे पण त्याच्यासाठी फलंदाजांना मेहनत करावी लागेल. शॉर्ट पिच चेंडू इथे आपण पाहू शकतोय फलंदाज मात्र नियंत्रणामध्ये खेळत नाहीयेत. कुठेतरी नियंत्रण मात्र आज चुकलेलं पाहायला मिळते गणेशाचं. चांगली बॅटिंगची गरज आहे परंतु जास्त जास्त डॉट चेंडू येत आहेत. गणेशांचा विचार केला तर आतापर्यंत गणेशांचा विचार केला तर आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 7 धावा परंतु आता मात्र इथे पाहायला मिळते आहे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तो फटका फसत असताना दिनेशांच्या हातामध्ये झेल मात्र पकडला गेलाय आणि गणेशांना या शेवटच्या षटकामध्ये अखेरच मात्र बाद केला गेलाय. थोडीशी स्ट्रगल इनिंग आपल्याला जर पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये आता इन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आता सागर एक चांगले खेळाडू आहेत. कदाचित सागर यांनी पुढे यायला हवं होतं परंतु थोडंसं उशिराने येत आहेत. प्रत्येक टीमची गेम प्लॅनिंग असते परंतु ती गेम प्लॅनिंग थोडीशी आता मी तरी म्हणेन की उलट झाली आहे कारण की एक चांगला खेळाडू थोडासा उशिराने मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावर 19. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. गतीने बीट केलंय. गतीचा महारथी थेट ओव्हरमध्ये स्पेशलिस्ट केतकी बॉईज खंडीपाडा टीमसाठी आपण बघितलं तर किरण धूम या खेळाडूचा जो आपण उल्लेख करूया जो सातत्याने एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून आपल्याला नेहमी पाहायला मिळतोय परंतु आज हिस्सा नाही आहे. परशुराम यांना देखील आपण पाहिलं अनेक क्रिकेट खेळले गेले केतकी बॉईज खंडीपाडा टीमसाठी. ते सध्या मंचावर आहेत. आपटून टाकण्याचा प्रयत्न. व्हॉट अ कॅच. व्हॉट अ ब्युटिफुल टेकन. सुपर आउट. विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. मस्ती में रंगे मस्ताने हो गए साईं तेरे नाम के दीवाने हो गए साईं तेरे नाम के दीवाने हो गए. थँक्यू डीजे. शेवटचे षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आता शिल्लक असलेले चेंडू आहेत आता एक चेंडू शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय परंतु ज्याप्रमाणे वैभव आलाय पंच आपसमध्ये चर्चा देखील करत असताना जर आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु ज्या प्रकारे धावा किती मात्र होतील पूर्ण 4 षटकामध्ये. असं आपण बघितलं तर ज्याप्रमाणे पंच काहीतरी इशारा करतायत आमच्यापर्यंत. बघा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे रूल्स आहेत आणि ते भंग केले तर मग तुम्हाला दंडित केलं जाईल. पंचांची तीक्ष्ण नजर आणि नक्कीच आम्ही पाहतोय की चेक देखील करतोय परंतु एक चेंडू शिल्लक आहे. तो एक चेंडू आपण कंप्लीट करूया त्यानंतर आपण चेक करूया. फटका चांगला खेळला. इनसाइड आउट. फिल्डर आहे तिथे. हो आणखीन एक सुपर कॅच पकडला गेलाय प्रकाशांच्या माध्यमातून. विकेट डाऊन झालाय शेवटच्या बॉलवर देखील. विकास यांच्या माध्यमातून एक जबरदस्त कॅच पाहायला मिळाला आणि धाव फलकाला मात्र लिमिट ठेवलंय सिमिट ठेवलंय. अगदी आपण पाहिलं
19 या धावसंख्येवर आणि जिंकण्यासाठी टार्गेट असेल ते म्हणजेच फक्त आणि फक्त 20 धाव्यांचं. येस, दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होत आहे. कुठलीही पॅनल्टी नसणार आहे, लक्षात घ्या. वीस धावांचं माफक असं आव्हान ठेवलं जात आहे टीम केतकी बॉईज खंडीपाडा या संघाच्या समोर. नवीन आपण बघता तर गोलंदाजच्या मार्कवरती सज्ज झालाय मिस्टर सागर तुंबडा. धाबांना रोख लावण्यामागे यश मिळेल काय एवन सारजा या संघाला हे देखील पाहणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीची गोलंदाजी समोरच्या संघाने केलंय, आयोजक संघाने केलंय, तशीच काही गोलंदाजी तुम्हालाही करावी लागेल. सायक एनवरती मिस्टर वैभव धूम एक अष्टपैलू परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याला ओळखलं जातं. आणि नॉन सायक एनवरती मिस्टर योगेश. पहिलाच बॉल, क्या बात आहे वैभव धूम, जबरदस्त टायमिंग, अप्रतिम, आणि चेंडूला भिरकावून दिलाय लॉंग ऑफ क्षेत्राच्या वरतून. 6 धावांसाठी षटकार. पहिल्याच बॉलवरती गणागादी प्रहार, 6 धावा. पालखी घेताव खांद्यावरती बाबा आघात हाय तुझी कीर्ती. पालखी घेताव खांद्यावरती बाबा आघात हाय तुझी कीर्ती. काय सांगू बाबा तुझी लीला, काय सांगू बाबा तुझी लीला. दर्शन दे 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 साई तू मला, दर्शन दे 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 साई. काय जबरदस्त फटका आणि काय जबरदस्त संगीतही या ठिकाणी वाजवलं जात आहे DJ महेंद्र यांच्या माध्यमातून. कारण की बघितलं तर ह्याच हंगामामध्ये जवळजवळ श्री क्षेत्र शिर्डी मध्ये जाणाऱ्या सर्व पालख्या आपल्याला बघायला मिळत आहेत. वैभव धूम पुन्हा एकदा फायर झालेत.
आणि पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिले 6 धावांसाठी. त्याच दिशेने चेंडूला पुन्हा एकदा 6 धावांसाठी. मैदानाचे ज्या वेळेला बाहेर होते आणि मैदानाच्या ज्या वेळेला आतमध्ये गेले त्यावेळेला सांगून गेलेत वैभव धूम की लवकर मॅच फिनिश करायचं आहे. आणि त्याच रचनाने त्याच विचाराने मात्र फलंदाजी या ठिकाणी करताना दिसलाय. 2 बॉलमध्ये 2 सिक्स. तिसरा येईल काय? फुलटॉस बॉल मात्र या वेळेला थोडासा वैभव धूम कमी पडला गेलाय. मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केला जातील यात काही शंका नाही आहे. कारण की बघितलं तर नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला गेलाय आणि अंपायर कॉल रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जातोय. कारण की थोडस बघितलं तर थोडासा वर चेंडू जाणवलाय पंचांना. त्या कारणास्तव लगेच स्क्वेअर लेग पंच आपण बघताय जे नेहमी समालोचन करण्याच्या भूमिकामध्ये आपल्याला बघायला मिळतात. मात्र आज इन ऍक्शन मध्ये त्यांचाही संघ आज या मैदानावरती खेळताना दिसणार आहे. आणि म्हणून आज जर बघितलं तर या एक मॅच करता ते पंचांच्या भूमिकामध्ये आपल्याला बघायला मिळतात. येस, इट इज अ फेअर डिलिव्हरी आहे. कारण की जर बघितलं तर कमरेच्या खाली चेंडू आहे. थोडासा चेंडू वाकून मारलाय कारण की ही खासियत आहे वैभव धूमची. आणि या वेळेला जर बघितलं तर पुढचा बॉल वैभवसाठी. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. सेकंड अटेम्प्टला मात्र या ठिकाणी झेल टिपला जातोय आणि एक सुंदर दर्शनीय झेल, प्रेक्षणीय झेल म्हणायला काही हरकत नाहीये. आणि वैभव धूम मात्र चांगली फलंदाजी करत होता. लवकर सामना फिनिश करायचा होता. मात्र या वेळेला जर बघितला तर वैभव धूम बॅक टू पवेलियन. धन्यवाद. महेश आलेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु तेजसदादा गोवार यांनी सांगितलंय की एकनाथ दादा जर मैदानाच्या आतमध्ये आले असते तर कदाचित पारितोषिकांची खैरात झाली असते. परंतु मला वाटते येतील यानंतर. कदाचित जर विकेट डाऊन झालं तर मला वाटते येतील मैदानाच्या आतमध्ये. परंतु लवकर सामना फिनिश देखील केला जाईल का पाहूया. सागराचा पुढचा बॉल अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी आता मात्र होत आहे. कारण की जर बघितलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश गेलेत आणि त्यांना पहिला बॉल टाकत असताना मात्र सागरने डॉट बॉल टाकलाय. पुढचा बॉल सागरचा. या वेळेला फक्त हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक 2 आले होते मात्र त्यांना भेदून चेंडू सीमारेषेच्या जवळ गेलाय. आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. टाळ्यांचा गजर होत आहे कारण की ज्या अनुषंगाने या ठिकाणी फलंदाजी होत आहे अतिशय जबरदस्त. 3 धावा, या 3 धाव्याने षटकही संपत आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 17 या अंकावरती. फक्त 3 धावांची गरज आहे आणि त्या 3 धावा कशा पद्धतीने पूर्ण होतील हे देखील पाहिलं जाईल. तत्पुरती देऊया एक डीजे यांना संधी आणि ऐकूया एक मधुर संगीत. निजचा वासरू आलाच राहिले, दुर्गीन साजनी आली डोंगराले. नाचते साजनी हिरवे ते मलात, नाचते साजनी हिरवे ते रानात. पॉवर प्लेचं षटक होतं सागरचं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी प्रथमतः वैभव धूमच्या माध्यमातून बघायला मिळाली. काय जबरदस्त फटके 2 षटकार बघायला मिळाले होते. 3 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाजच्या मार्कवरती दुसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी मिस्टर दिनेश खुताडी. फलंदाजी साजेशी राहिली नाहीये मात्र गोलंदाजी ही कशा पद्धतीची करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात करणार नाहीये चुकी. आणि धक्का नंबर 2 टीम केतकी बॉईज खंडीपाडा संघाला. महेश बॅक टू द गाउट. मनात माझीच तू साजना, तुला मिला मी हो इदिल नांगर सोडून ठगुना. बघा आपण चर्चा करत होतो की एकनाथ दादा मैदानाच्या आतमध्ये येतील का, आणि हो आलेत. आणि आलेत आणि तेजसदादांनी लगेच आम्हाला सांगितलंय की जर एकनाथ दादांनी षटकार लगावला तर रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. गोल्डन इतर म्हणेन हजारीचा एक 6.
एक मनोबल आणि पाठिंबा देण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे तेजस दादा गोभारी यांच्या माध्यमातून. आणि आता एकनाथ हे स्वतः कर्णधार आहेत आणि विनिंग शॉट त्यांच्या माध्यमातून येईल का? फटका तर चांगला, परंतु कॅच कमाल 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 आणि विकेट डाऊन. एकनाथ बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाजाची तारीफ करावी लागेल. 2 चेंडूवर 2 विकेट. आणि कॅच ही दर्जेदार घेतलाय. काय जबरदस्त झेल पकडला गेलाय विघ्नेश याच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. बघा एकनाथ दादांना एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती. 1000 रुपयाचं पारितोषिक पटकावण्याच्या प्रयत्नामध्ये देखील होते, परंतु ते बाद झाले. परंतु आता आलेत मैदानाच्या आतमध्ये पवन यंगस्टर खेळाडू. एक प्रभावी नेतृत्व म्हणून केतकी बॉयज टीमसाठी जर षटकार लगावला तर वैभव दुम यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना देखील दिलं जाईल. यावेळेला फटका चांगला, टायमिंग कमाल, परंतु कॅच सुटलाय तिकडे आणि चेंडू सीमा रेखा पार. विजयी चौकार. हॅट्रिकला ही संधी होती मात्र विनिंग शॉट आलाय पवनच्या माध्यमातून. टीम विजयी होते ती म्हणजे केतकी बॉईज खंडीपाडा ही टीम आणि पराभव स्वीकारावा लागतोय म्हणजे एवन सारजा या हँडशेक करायचा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि टॉस ही केला जाईल. एका बाजूला गावदेवी कोली चिंचोटी बघायला मिळेल आणि एका बाजूला केतकी बॉईज खंडीपाडा जे आयोजक आहेत या स्पर्धेचे त्यांच्या माध्यमातून एक बिग लढत, एक बिग फाईट आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूला प्रकाश तुंबडा असेल तर एका बाजूला असेल वैभव धूम. फुला गुंफिल्या मला ना पहिला हार कुणाला ग. शेवंतीच्या फुला गुंफिल्या मला ना पहिला हार कुणाला ग. हा शेवंतीच्या फुला गुंफेला मला ना पहिला हार कुणाला ग. हा टॉस केला जाईल. एका बाजूला गावदेवी कोली चिंचोडी संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विनंती करतो केतकी बॉईज कामण खंडीपाडा संघाचे कर्णधार एकनाथ दादा ही या टॉस बॉक्स मध्ये येताना दिसतील. लक्षात घ्या 3 षटकांचा मॅच आहे आणि 3 षटकांमध्ये